नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास राज्यशास्त्र या विषयामध्ये राज्यशास्त्राचे पहिले प्रकरण पाहणार आहोत. इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला 1ली ते 8 म्हणजे 5वी ते 8वी पर्यंत नागरिकशास्त्र हा विषय होता आणि इयत्ता 9वीला प्रथमच तुम्हाला राज्यशास्त्र या विषय हा आलेला आहे. नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण स्थानिक संस्था, संविधान, राज्यपद्धती यांचा अभ्यास केला आपल्या देशातील. तर आता ह्या इयत्ता 9वीमध्ये आपले भारताचे आणि जगाशी असणारे संबंध बघणार आहोत. मग या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत तर परस्परावलंबन म्हणजे काय, परराष्ट्रीय धोरण आणि आंतरराष्ट्रीय धोरणाचा संबंध काय, त्याची पार्श्वभूमी काय, मग जगात जी जागतिक 2 महायुद्ध झाली, पहिल्या महायुद्धामध्ये कोणते 2 गट होते, त्यानंतर दुसरं महायुद्ध झालं, मग महायुद्धामध्ये जे राजकीय क्षेत्र होतं त्या क्षेत्राचा हा नकाशा आहे. त्यानंतर आपल्याला शीतयुद्ध म्हणजे काय, त्याचे परिणाम काय झाले, त्याचबरोबर आपल्याला नंतर बघायचं आहे की अलिप्ततावादी चळवळ काय, शस्त्रास्त्र स्पर्धा काय, प्रादेशिक संघटनांची निर्मिती काय, मग संयुक्त म्हणजे शीतयुद्धाची अखेर कधी झाली, जागतिकीकरण म्हणजे काय, शीतयुद्धाचं महत्त्व, जग आणि शीतयुद्ध म्हणजे काय, त्याचबरोबर युद्ध होऊ नये म्हणून एक संघटना स्थापन करण्यात आली, ती संघटना कशी दुसऱ्या महायुद्धात सुद्धा रोखू शकली नाही, अपयशी ठरली. हे सगळं विस्तृत आपल्याला महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यांच्यानंतर ज्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी झाल्या त्याचा अभ्यास आपल्याला इयत्ता 9वीमध्ये ह्या पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे. चला तर आपण मुद्देसूद वळूया पहिल्या महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी याकडे. इयत्ता 9वीमध्ये आपण राज्यशास्त्रामध्ये महायुद्धोत्तर राजकीय घडामोडीमध्ये आपण बघूया की आधी तुम्हाला मी सांगितलेलंच होतं की नागरिकशास्त्रामध्ये स्थानिक संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती आणि शासन रचना यांचा अभ्यास आपण इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वीमध्ये केलेलाच आहे. आणि त्याचबरोबर भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला भौगोलिक माहिती देखील मिळालेली आहे. मग इयत्ता 9वीमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर भारताचे जगाशी असणारे संबंध बघायचे आहेत आणि महत्त्वाच्या जागतिक कोणत्या समस्या आहेत त्यावर आपण आढावा घेणार आहोत. बघा, इथे आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय. आपण सगळेजण, सर्व व्यक्ती सुविधांसाठी समाजातल्या अनेक संघटनांवर आपण अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन देखील परस्परावलंबन म्हणजे एकमेकांवर अवलंबून असते, परस्परावलंबी असतो. तसेच राष्ट्रात देखील अनेक व्यवहार चालतात. राष्ट्रात देखील व्यवहारांची देवाणघेवाण होत असते आणि काही राज्य ही स्वतःशी परस्पर करारही करतात आणि स्वतंत्र आणि सार्वभौम देश म्हणून एक व्यवस्था असते. त्याच व्यवस्थेला आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतात. म्हणजे बघा, चित्रामध्ये दिलेले आहेत की प्रत्येक राष्ट्राचे ध्वज आहेत, वेगवेगळे ध्वज, आणि हे एकमेकांवर म्हणजे वेगवेगळ्या बाबतीत अवलंबून असतात आणि म्हणून त्याला परस्परावलंबन म्हणजे असतात. ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था असते. एकमेकांच्या राष्ट्रांमध्ये करार होत असतात. स्वतंत्र राष्ट्र असली तरी त्यांच्यामध्ये एक वेगळं व्यवस्था निर्माण तयार होते आणि हिलाच आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतात. ह्याच्यात आपल्याला बघायचं आहे परस्परावलंबन म्हणजे काय. बघा, चित्रामध्ये पृथ्वी दिलेली आहे आणि विद्यार्थी एकमेकांच्या हातात हात गुंफून आहेत. म्हणजे जगातली जी अनेक राष्ट्र आहेत, मग कोणतंही राष्ट्र असो, ते विकसित असो, विकसनशील असो किंवा अविकसित राष्ट्र असो, ते कधीही स्वयंपूर्ण असत नाही. म्हणजे प्रत्येक बाबतीत परिपूर्ण नसतं. त्या प्रत्येक राष्ट्राला कोणाच्या आणि कोणावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अवलंबून राहावं लागतं. मोठ्या राष्ट्रांनाही लहान राष्ट्रांवर, छोट्या राष्ट्रांवर कधी कधी अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळेच परस्परावलंबन हेच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय. तर प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयीचं धोरण निश्चित करत असतं. या धोरणालाच परराष्ट्रीय धोरण म्हणतात. तसंच आपल्या भारताचंही एक वेगळं ठराविक असं परराष्ट्रीय धोरण आहे. हे विस्तृत प्रमाणात आपण दुसऱ्या प्रकरणात पाहणारच आहोत. मग त्यानुसार म्हणजेच
या धोरणानुसारच राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय संबंध निश्चित होत असतात. आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या प्रकरणात बघायचंच आहे की भारताचं परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय. आता आपण बघूया पार्श्वभूमी. आपण आता ज्या जगात राहतो आहे, अनेक जगात घडामोडींच्या घटना आकारास येत आहेत, होतच आहेत. आणि आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या थोडं मागे जावं लागेल. जगाच्या इतिहासामध्ये जी मोठी युद्ध झाली त्याला महायुद्ध म्हणतात. ती अशी 2 मोठी युद्ध झालेली होती मागच्या दशकामध्ये. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे 1914 ते 1918 आणि दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे 1939 ते 1945. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी आवर्जून सांगेल, हे दोन्ही कालखंड आपण पारतंत्र्यात असल्याचेच आहेत आणि भारत स्वतंत्र झालेला आहे 1947 मध्ये. त्याच्या मध्ये कसा संबंध आहे ते मी तुम्हाला सांगेनच. मग आपल्याला आता बघायचं आहे की पहिल्या महायुद्धाविषयी आपण बघूया की पहिल्या महायुद्धाचा कालखंड 1914 ते 1918. या कालखंडात युरोप खंडामध्ये महत्त्वाचे देश सामील झालेले होते. त्यामध्ये 2 गट होते, मित्र राष्ट्र आणि मध्यगत राष्ट्र असे 2 गट झालेले होते. एकूण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये जगातले जास्तीत जास्त देश याच्यात समावेश झालेले होते. आणि पहिल्या महायुद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झालेली होती. आणि युद्धात जी सहभागी झालेली राष्ट्र होती ब्रिटन म्हणजेच इंग्लंड, त्याचा आपल्या देशावरती वसाहत होती. फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका. आणि मध्यगत राष्ट्र म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, बल्गेरिया, ऑटोमन या साम्राज्यातील देश. पहिलं महायुद्धाचं तात्कालीन कारण होतं आर्चड्यूक फर्नांडिस याच्या बोस्नियाच्या राजधानी सरोजो येथे खून झालेला होता. हे तात्कालीन कारण होते. विस्तृत प्रमाणात तुम्हाला जर महायुद्धाची माहिती हवी असेल तर विकिपीडियामध्ये बघा. पण त्यानंतर ठिणगी उडाली आणि अनेक हे राष्ट्र सगळे पहिल्या महायुद्धामध्ये समावेश झालेली होती. पण काय झालं, पहिल्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणात कुठलंही युद्ध म्हटलं तरी दोन्ही बाजूनी जीवितहानी आणि वित्तहानी होते. म्हणजे व्यक्ती तर मरतातच, त्याबरोबर साधन संपत्तीचं देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. आणि युद्धात सहभागी झालेले प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हरलेल्या जिंकलेल्या दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था ह्या मोठ्या प्रमाणात पसरतात. बघा, पहिल्या महायुद्धात सामील झालेल्या व न झालेल्या सर्वच राष्ट्रांचे कशा प्रकारे नुकसान होतं. सैन्य आहे, म्हणजे तो भूभाग असतो, त्या भूभागामध्ये जिथे ती लोकवस्ती असते त्या लोकवस्तीवरती लोकांवर विपरीत परिणाम होत असतात. मग अशा प्रकारचे युद्ध होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी. आणि त्यामुळे बघा, पराभूत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थाच कोसळून जातात. आणि अशा प्रकारे जशी आत्ता सद्यस्थितीत कोरोनाने सगळ्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळलेल्या आहेत, तीच परिस्थिती ह्या महायुद्धांमध्ये पण होते, किंबहुना याहीपेक्षा जास्त होते. मग अशा वेळेला युद्ध होऊ नये असं वाटतं. आणि त्याच्यातूनच आंतरराष्ट्रीय चळवळीमध्ये काय झालेलं होतं की काही समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ पाहिजे म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेची म्हणजे स्थापना झालेली होती. मग पहिलं महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये अनेक बदल घडून आले. मग युरोपमधील अनेक ज्या वसाहती होत्या, विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं की पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध ह्या दोन्ही पण भारत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीच्या आहेत. मग आपल्यावर त्यावेळेला ब्रिटनचं राज्य होतं. आफ्रिका आणि आशिया खंडात अशा अनेक युरोपीय देशांच्या वसाहती होत्या. मग या वसाहतींमध्ये देखील स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू झालेल्या होतात. ही भारतात झालेली स्वातंत्र्याच्या चळवळीचं एक चित्र दिलेलं आहे त्यांनी. मग पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन झाला. पण संयुक्त राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यासाठी यश आले नाही. की पहिला हा मुद्द्यामध्ये म्हणजे विनाशकारी युद्ध नको म्हणून या विचारातून संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेली होती. जर्मनी, इटली, स्पेन या देशामध्ये तर हुकुमशाही राजवटी होत्या. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे युद्ध टाळला पाहिजे, पण ते नाही झालं. आणि आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली, पण आंतरराष्ट्रीय समस्या वाटाघाटीच्या मार्गाने सोडवण्यासाठी युद्ध टाळणे ही महत्त्वाची जबाबदारी संयुक्त राष्ट्रसंघाची होती, पण ते काही यशस्वी झालं नाही. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाला हे अपयश आलं. जगात शांतता प्रस्थापित करता आली नाही. स्पेन, जर्मनी, इटली या देशामध्ये हुकुमशाही आली पहिल्या महायुद्धानंतर. या राष्ट्रांच्या आक्रमक राष्ट्रसंघाला थोपवता आलं नाही.
आणि राष्ट्रसंघाला दुसरं महायुद्ध थोपवण्यासुद्धा यश आलं. कारण पहिल्या महायुद्धामध्ये जी हरलेली राष्ट्र होती त्याच्यात मित्र राष्ट्रांनी भरपूर अन्यायकारक त्यांना अटी लादलेल्या होत्या. त्यामुळेच त्याचा परिणाम हे दुसऱ्या महायुद्धाची बीजही पहिल्या महायुद्धातच रुजवली गेली होती. म्हणूनच मी सांगते तुम्हाला विस्तृत प्रमाणात तुम्ही पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध ह्या आंतरजाला माध्यमातून त्याची अधिक माहिती घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाला हे अपयश आलेलंच होतं. मग दुसरं महायुद्ध झालं. मग दुसऱ्या महायुद्धात देखील 2 गट झाले. दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड होता 1939 ते 1945. ह्याच्यामध्ये मित्र राष्ट्र होती ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, सोव्हिएत युनियन, कॅनडा, न्यूझीलंड, चीन, ऑस्ट्रेलिया आणि भारत. आणि अक्ष राष्ट्र होती जर्मनी, इटली आणि जपान. ह्यामध्ये जर्मनी आणि इटली ह्या देशांमध्ये हुकुमशाहीच होती आणि जपान हा पूर्वेकडील देश होता, उगवता प्रगत असा देश होता. मग अशा वेळेला दुसरं महायुद्ध हे जेव्हा झालं, ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये कालावधीत पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक हे संहारक ठरलं आणि पहिल्या महायुद्धाच्या तुलनेने हे व्यापक होतं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा पण अवलंब ह्या युद्धामध्ये करण्यात आलेला होता. बघा इथे हिटलरचं चिन्ह आहे. जर्मनीचा नाझी संघटनेचा प्रमुख हिटलर होता, ॲडल्फ हिटलर. आणि एक हुकुमशाही स्वरूपाचा होता. म्हणजे एखादी व्यक्ती जर कडक असेल तर आपण त्याला हिटलरची उपमा देतो. म्हणजे अशा प्रकारे हिटलरचं नेतृत्व होतं. आणि हे जे होते 2 गट दाखवलेले आहेत त्यांनी, मी तुम्हाला सांगितलेलं तसं. सोव्हिएत युनियन, US म्हणजे रशिया, युनायटेड किंगडम म्हणजे अमेरिका, फ्रान्स. आणि दुसरा गट आहे त्याच्यामध्ये हे हिटलर ह्यांच्या उलटं स्वस्तिक आहे त्यांचं चिन्ह होतं, इटली आणि जपान. अशा प्रकारे ह्या 2 गटांमध्ये झालेलं युद्ध होतं. मग दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रगत तंत्रज्ञान मी तुम्हाला मागे सांगितलं, शस्त्रास्त्रांनी युद्ध झाल्याने पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. जगातील सर्वच राष्ट्रांनी या युद्धाची झळ पटवून आर्थिक संकट जगातल्या सगळ्याच राष्ट्रांमध्ये आलेलं होतं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जो पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर केला गेला, जेव्हा पर्ल हार्बर बेटामध्ये, तुम्हाला थोडीशी अधिकची माहिती सांगते मी, की अमेरिकेची युद्धनौका जपानने बुडवली आणि जपान हा अग्रेसर ठरण्यात आला. त्याच वेळेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अणुबॉम्बची निर्मिती झालेली होती. मग दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा सहभाग महत्त्वाचा होता आणि अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली आणि युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांमध्ये अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी 1945 रोजी पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर केला गेला. आणि ह्या पराभवानंतर आशियामध्ये जपानमध्ये ज्या अणुबॉम्बची की भयंकर परिस्थिती होती की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, की त्या वेळेला ती इथली झाडं हिरवळ एकदम नष्ट झालेली होती. त्या अणुबॉम्बची म्हणजे तीव्रता एवढी होती की लोक चालताना त्यांच्या शरीरातलं मांस गळून पेलेलं होतं, हातात डोळे आलेले होते. एवढी भयंकर स्थिती झाल्यानंतर पराभवानंतर जपानने युद्ध संपवलं आणि महायुद्ध काळामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात त्यानंतर शीतयुद्धाची सुरुवात झालेली होती. मग त्यानंतर अमेरिका ही एकमेव 2 गटात राष्ट्राचे गट झाले आणि अमेरिका ही एकमेव महासत्ता अस्तित्वात आली. आणि 1917मध्ये साम्यवादी क्रांतीनंतर सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया यांचं अस्तित्वात आलं आणि अल्पावधीतच रशिया देखील एक महासत्ता असं बनली. अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य होते, तर सोव्हिएत युनियन हा साम्यवादाचा पुरस्कार करणारे एकपक्षीय हुकुमशाही राष्ट्र होते. अमेरिकेला भांडवलशाही चा प्रसार करायचा होता, तर सोव्हिएत युनियनला समाजवादाचा करायचा होता. आणि दोन्ही महासत्तांना जगामध्ये आपला प्रभाव वाढवायचा होता आणि त्यामधूनच ही शीतयुद्धाची परिणाम निर्माण झालेली होती. ह्या दोन्ही महायुद्धाचे हे जे प्रकार आहेत त्यांनी दाखवलेले आहेत. बघा इथे मॅपमध्ये पण दाखवलेलं आहे की रशियाचा प्रांत हा केवढा मोठा आहे. बघा जो पूर्णपणे केशरी कलरमध्ये, लाईट केशरी कलरमध्ये दाखवलेला आहे हा आशिया आहे. आणि त्यानंतर चायना, त्याच्यामध्ये त्याला सपोर्टची जी राष्ट्र आहेत ते. मग अमेरिका आणि सोव्हिएत युनियन. अमेरिका हे भांडवलशाही राष्ट्र होतं, तर सोव्हिएत युनियनमध्ये साम्यवाद हा मोठ्या प्रमाणात होता. विद्यार्थी मित्रांनो,
शीतयुद्धाला त्यानंतर प्रारंभ झाला. शीतयुद्ध म्हणजे काय तर प्रत्यक्ष युद्ध न होता आपापला प्रभाव वाढवण्यासाठी या दोन्ही महासत्तांनी लहान लहान राष्ट्रांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केला आणि शस्त्रास्त्र निर्मितीवर भर दिला जाऊ लागला. महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, कटशहा, शस्त्रास्त्र स्पर्धा यामुळे जगात एक वेगळेच तणावाचे वातावरण निर्माण झाले. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध नाही परंतु युद्धाला पूरक अशी परिस्थिती निर्माण झाली. तिलाच शीतयुद्ध म्हणतात. हा कालखंड होता 1945 ते 1991. हा प्रदीर्घ कालखंड हा शीतयुद्धाने व्यापलेला होता. या शीतयुद्धाचे परिणाम म्हणजे लष्करी संघटनांची निर्मिती झाली. शीतयुद्धाच्या काळात भांडवलशाही आणि साम्यवादी राष्ट्रांनी आपसातील लष्करी काही संघटनांना धरून करार केले. म्हणजे एकमेकांना आक्रमण झालं तर आम्ही मदत करू असे बरेचसे आंतरराष्ट्रीय स्तरावरती करार करण्यात आले. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली बेल्जियम, ब्रिटन, कॅनडा, पोर्तुगल, ग्रीस अशा 13 राष्ट्रांनी नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही लष्करी संघटना उभारली. त्यात पुढे आणखीन 14 राष्ट्र सहभागी झाली. तर सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाने वारसा कराराच्या निमित्ताने साम्यवादी लष्करी संघटना त्याच्यामध्ये अस्तित्वात आलेली होती. मग शीतयुद्धामध्ये जगाचे 2 गटांमध्ये विभागीकरण झालं आणि यालाच म्हणतात जगाचे ध्रुवीकरण. ध्रुवी म्हणजे 2 गटात विभागीकरण झालं. सर्वच देश एका महासत्तेवर जर अवलंबून असतील तर त्याला एकध्रुवीकरण म्हणतात किंवा हुकुमशाही पद्धती म्हणतात. पण हे 2 गट झाल्यामुळे 2 महासत्तांमध्ये विभागले गेले. त्याच्यामध्ये महत्त्वाचे देश कोणते होते? एक रशिया साम्यवादी आणि भांडवलशाही अमेरिका. ह्यांच्याच ध्रुवीकरण झालं आणि अनेक देशातली राष्ट्रही एकमेकांच्या मदतीला विभागली गेली. एकमेकांना कटशह देण्यासाठी या दोन्ही महासत्तांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्मिती केली. प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक संहारक शस्त्र बनवू लागली. या स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल अशी जाणीव ह्या महासत्तांना देखील झाली. जर का पण दुसऱ्या महायुद्धाचंच अणुवस्त्रांची भीषणता ही दोन्ही जगातल्या सर्व राष्ट्रांनी प्रत्यक्ष अनुभवलेली होती. त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात शस्त्र नियंत्रण आणि निशस्त्रीकरण याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. त्याचबरोबर प्रादेशिक संघटनांची देखील निर्मिती झाली. विकसनशील राष्ट्राला मदत करून आर्थिक विकास साधण्यासाठी काही प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली. युरोपीय देशांनी युरोपीय आर्थिक संघ स्थापन केले. सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन, आग्नेय आशियाना यांची आसियाना ही संस्था निर्माण झाली. अशा प्रकारे प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली. त्याचबरोबर अलिप्ततावाद म्हणजे शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर एकाकडे जगाचे ध्रुवीकरण झाले तर त्याचबरोबर काही महासत्तांना काही देशांना ह्या महासत्तेत सामील व्हायचे नव्हते आणि अनेक ह्या महासत्तांच्याच वसाहती होत्या आणि त्या वसाहतींमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी झालेल्या होत्या. त्यातलाच आपण एक होतो भारत. मग अशा वेळेला अलिप्ततावाद म्हणजे जगापासून तटस्थ किंवा अलिप्त नव्हे तर कोणत्याही सत्ता गटापासून अलिप्त राहणे होय, याला अलिप्ततावाद म्हणतात. मग अलिप्ततावादीचे चळवळीचे नेतृत्व भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्शल टिटो होते, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो, घनाचे पंतप्रधान होते क्वामे नक्रुमा. हे सगळे ह्या अलिप्तवादी चळवळीत होते, चळवळीचे म्हणजे अग्रेसर होते आणि 1961 पासून ही चळवळीला सुरुवात झालेली होती. मग अलिप्ततावादीची चळवळ झाली 1961 पासून सुरुवात झाल्यावर आशिया आणि आफ्रिका खंडातील नव्याने स्वातंत्र्य झालेल्या देशांनी या सत्तेला म्हणजे या चळवळीला पाठिंबा मिळवला. बघा, पहिलं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध, ह्या दोन्ही महायुद्धाचा कालखंड मी तुम्हाला सांगितला की पहिलं महायुद्ध 1914 मध्ये झालं आणि ते 1918 मध्ये संपलं. तर दुसरं महायुद्ध 1939 मध्ये जाऊन 1945ला, म्हणजे 1945 पर्यंत भारत हा स्वतंत्रच नव्हता झाला. आपला देश कधी स्वतंत्र झाला तुम्हाला माहीतच आहे की 15 ऑगस्ट 1947ला. मग आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण अलिप्ततावादी चळवळीमध्ये सहभागी झालो आणि शीतयुद्ध संपुष्टात आले तरी या चळवळीचं महत्त्व कमी झालं नाही.
कारण अलिप्ततावादी चळवळीचं महत्त्व काय, तर वसाहतवाद, साम्राज्यवाद, वंशवाद यांना या चळवळीने विरोध केलेला होता. म्हणजे आपल्यावर जसं युरोप म्हणजे ब्रिटनची वसाहत होती म्हणून वसाहतवादाला आपण विरोध केला. काही ठिकाणी वर्ण काळे गोरे हा भेद होता, काही ठिकाणी साम्राज्यवाद होता, याला ह्या चळवळींनी विरोध केला. आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न हे शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मानवतावाद, जागतिक शांतता व समानता ही मूल्ये पायाभूत मूल्य मानली. अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यासाठी या अलिप्तवादी चळवळीने प्रेरणा दिलेली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे निशस्त्रीकरण आणि मानवी हक्कांचे म्हणजे संवर्धन करणे याचा आग्रह या चळवळीने धरलेला होता. गरीब व अविकसित राष्ट्रांच्या समस्या जगासमोर ह्या चळवळीने मांडल्या. नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी ह्या अलिप्ततावादी चळवळीने केली. आर्थिक व सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अविकसित राष्ट्रांना, जे विकसित नव्हते, त्यांना सन्मानाने उभा राहण्याचा विश्वास या अलिप्ततावादी चळवळीने दिलेला होता. अशा प्रकारे शीतयुद्ध हे झालेलंच होतं. मी तुम्हाला सांगितलं की 2 महासत्तांनी. मग ह्या शीतयुद्धाचा शेवट कसा झाला, की 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेली ही शीतयुद्ध अखेर एक महत्त्वाची घटना घडली, म्हणजे सोव्हिएत युनियनचे खुलेपणाचे धोरण स्वीकारले. मिखिल गॉर्बाचोव पेरिकिस्ता आणि गलास्तेस या धोरणाचा प्रसार केला आणि या माध्यमातून नियंत्रण कमी झालं आणि लोकशाहीकरणाला चालना मिळाली. सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली अनेक देशांनी भांडवलशाही आणि लोकशाहीचा मार्गांचा स्वीकार केला. गलस्तना म्हणजे खुलेपणा आणि पेरिस्त्रोइका म्हणजे पुनर्रचना या माध्यमातून राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे बदल झाले आणि सोव्हिएत युनियनचं विघटन होऊन अनेक राष्ट्र निर्माण झाली. आणि सोव्हिएत युनियनमधील रशिया हा सर्वात मोठा देश आहे. त्यानंतर शीतयुद्धाच्या नंतर महत्त्वाचे बदल म्हणजे जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. व्यापार आणि आर्थिक संबंध वाढवण्यासाठी मदत झाली. त्याचबरोबर भांडवल, श्रम, बाजारपेठ व माहिती यांचा जगभर प्रसार झाला आणि संयुक्त राष्ट्राच्या शांतता व सुरक्षितता टिकवण्याच्या जबाबदारीत वाढ झालेली होती. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता या बाबींना महत्त्व शीतयुद्धानंतरच्या जगात आलेलं होतं. म्हणजे राष्ट्राशी आर्थिक संबंध वाढवण्यासाठी वातावरण निर्माण झालेलं होतं. त्याचबरोबर श्रम, भांडवल, बाजारपेठ त्या माहितीचा जगभर प्रसार झालेला होता. सर्वच राष्ट्रांनी एकमेकांच्या व्यापारी संबंधांना प्राधान्य देणं, अन्य राष्ट्रांना मदत करणं ही कल्पना मांडली. त्यामुळे आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रू राष्ट्र संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र असं संबोधण्याची संकल्पना आली. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. शांतता, सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागले. पर्यावरणविषयक मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की स्त्री-पुरुष समानता आहे, मानवी हक्क, नैसर्गिक आपत्ती याविषयीचं स्वरूप पलटलं. मग आता बघायचं होतं जागतिकीकरण म्हणून काय, तर दुसऱ्या प्रकरणामध्ये बघितलेलंच होतं की 1991मध्ये खुले आर्थिक धोरण स्वीकारलेलं होतं. म्हणजेच व्यापार आणि आर्थिक खुलेपणा, भांडवल, बाजारपेठ खुल्या होणं, की ह्या माहितीचं संचरण होऊन जगभरातल्या लोकांमध्ये कल्पनांची, विचारांची देवघेव वाढली. माहिती आणि तंत्रज्ञानाची क्रांतीपूर्ण जगभरात झाल्याने जगभरातल्या सर्व घटनांची इत्थंभूत माहिती प्रत्येकाला कळू लागली. म्हणजे जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचली. देशातल्या सीमारेषांना पूर्वी इतकंच महत्त्व राहिलं नाही. याच प्रक्रियेला जागतिकीकरण असं म्हणतात. त्याचबरोबर जागतिकीकरणाने बाजारपेठा खुल्या झाल्या. उदाहरणार्थ सर्व राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था व्यापाराशी एकमेकांना जोडले गेले. आर्थिक एकत्रीकरण वाढले. बाजारपेठांमध्ये मुबलकता आली. त्याचमुळे गरिबी आणि श्रीमंतीमधली दरी देखील कमी झाली. म्हणजेच आपण 1945 पासून जागतिक घडामोडींचा जो अभ्यास केला त्यामध्ये ह्या पाठामध्ये आपण शीतकालीन युद्ध, जग, शस्त्रास्त्र स्पर्धा, निशस्त्रीकरण म्हणजेचे प्रयत्न काय,
जागतिकीकरणाचा अर्थही तुम्हाला आता समजवला आणि ह्या पुढील ह्याच्यानंतरचं जे राज्यशास्त्र प्रकरण येईल त्यामध्ये आपण भारताचं आपलं परराष्ट्रीय धोरण आणि इतर राष्ट्रांशी आपले कसे संबंध आहेत हे आपल्याला विस्तृत प्रमाणात समजून घ्यायचं आहे. धन्यवाद.